नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत. ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू घालाव्यात, तसेच गरोदर महिलांनी व विधवा स्त्रियांनी देवीची ओटी भरावी की भरू नये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी देवीची ओटी भरणे ही एक परंपरा आहे. ओटी फक्त विवाहित स्त्रियांची व मुलींची भरली जाते. देवीची भरली जाते. विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. हा ओटी भरण्यातला महत्त्वाचा नियम आहे. ओटी म्हणजे स्त्रीच्या नाभीखालील गर्भाशयाचा पोटाचा भाग, म्हणजेच नवनिर्मितीचा भाग. विवाहित स्त्रीची कूस उजावी म्हणून ओटी भरली जाते. तसेच मुलीचे लग्न ठरल्यानंतरही ओटी भरली जाते व तिला अभिष्ट चिंतन करून आशीर्वाद दिला जातो. ओटीत 5 फळे, गहू किंवा तांदूळ, नारळ, साडी चोळी, सुपारी, हळकुंड, इलायची, लवंग, बदाम या वस्तू वापरल्या जातात. यात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तू आरोग्यवर्धक, प्रेम व मंगल्यवर्धक, शुभदायक असतात. जसे एक विवाहित स्त्री दुसरीची ओटी भरते, त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया देवीची ओटी भरतात. चला आपण पाहूयात देवीची ओटी रीतसर योग्य पद्धतीने कशी भरायची. शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे. शारदीय नवरात्रात देवीची ओटी अष्टमीला भरतात. एका ताटात साडी ठेवावी. परंपरेनुसार 9वारी साडीने ओटी भरावी. नसेल तर 6वारीही चालेल. देवीला अर्पण करण्याची साडी सुती असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा असावा. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, ज्याचा रंग शुभ असावा, लाल किंवा हिरवा, सोनेरी किंवा इतर. तसेच पाणी असलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी असावी. हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, फुलं, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर असावी. 5 वाण असले तर ठेवावेत, ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश होतो. ओटीत फळे ठेवली तरीही चालतील. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा ठेवायला विसरू नका. याला तांबूल म्हणतात, जो देवीला अत्यंत प्रिय आहे. त्यात सुपारी आणि तंबाखू नसावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते. तसेच आपण आपल्या घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण स्वतः नेसावी किंवा एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकता. तसेच नारळ फोडून ते खोबरं सगळ्या घरातील माणसांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे. आता आपण पाहूयात गर्भवती स्त्रियांनी व विधवा स्त्रियांनी देवीची ओटी भरावी की भरू नये. गर्भवती महिला देवीची ओटी भरू शकतात, कारण जो गर्भ आहे तो त्या स्त्रीच्या पोटात आहे. देवीची ओटी त्या भरू शकतात. आता पाहूया आपण विधवा महिला ओटी भरू शकतात का. समाजात ज्या रूढी परंपरा आहे त्यांच्यानुसार विधवांना ओटी भरण्याची मान्यता नाही. परंतु विधवा महिलांनी देवीची ओटी भरली तरीही चालते. खरं तर ओटी भरण्यामागचे कारण आहे अखंड सौभाग्याचे दान मागणे व कूस उजवणे. पण अशा स्त्रियांनी ओटी भरलेली जर समाजाला मान्य नसेल तर विधवांनी दुसऱ्या सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरू नये. परंतु देवीची ओटी भरली तरी चालेल, कारण देवीची ओटी भरून आशीर्वाद मिळवण्याचा अधिकार त्यांनाही आहे. आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.